बांधूनच ठेवते. कृष्णाने सांगितलं हे गवळणी हे बघ उद्या नाही आजच तुझा नंबर. हा कृष्णाने लगेच टोळी गोळा केली. मग कृष्णाची टोळी वाकड्या प्याद्या सुदाम्या बोबड्या टोळी गोळा केली. म्हणे चला रे आज हिच्या नंबर हिच्या घरी आज आले ना रात्रीचे आले तर हे दूध खाल्लं. ती गवळ आणि तिचा नवरा एका पालकावरती झोपेल होता. या कृष्णाने काय केलं दैनुनी खाल्लं आणि त्या कवळणीची पिणी घेतली आणि त्या कवळ्याची दाढी घेतली आणि दोघांची अशी गाठ दिली आणि गोपाल कृष्ण गेले घरी निघून गेली. आणि सकाळ पहाट झाली तर आता गायांच्या दारा काढायच्या दूध काढायचं. तो गवळी पहिला उठल्याच्या नंतर त्या गवळीच्या दाढीला असा झटका बसला. ती म्हणली का हो माझी पिणी कशाला बघितला. मग यांनी बघितलं तर ती गाठ बांधली. मग लक्षात आलं तो गवळी म्हणतो का ग तू त्या नंदाच्या कारक्याला काही बोलली होती का काल काही बोलली होती का. मग तिला कळालं मी कालच बोलली होती तू फक्त माझ्या घरी उद्या ये तुला बांधूनच ठेवते. यांनी सांगितलं त्या तू नाही त्याला बांधलं त्यानेच तुला बांधलं. मग आता काम कसं करायचं. विणीची दाढीची गाठ बांधेल त्याला काहीच करता येईल. कापायला काय गेली कापता येईना. तोडायला गेली तोडता येईना. सोडायला गेली सोडता. आता देवानं बांधेल गाठ कुठं सुटते का महाराज कुठं सुटते का. आता मग त्या गवळ्याने सांगितलं राजेश महाराज ही गाठ कृष्णाशिवाय काय मात्र सुटू शकत नाही. आता कोणाकडे गेलं पाहिजे कृष्णाशिवाय ही गाठ सुटणार नाही. बरं त्यांचा प्रॉब्लेम असा झाला महिला म्हणलं ती गवळण होती एवढी आणि तो गवळी होता. आता जायचं कसं ती गवळण होती एवढी गवळी होता एवढा जायचं कसं गाठ सोडायला. यांची गंमत अशी झाली
चंद्रभागेश्वर मार्गणी तुझ्या